महानगरपालिकेच्या या आखाड्यामध्ये आज आपण आलेलो आहोत ते मुंबईतल्या मध्यवर्ती भाग, मराठी माणसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क या भागामध्ये। खरं तर आपण माहीम विधानसभा या संपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आज आपण जागा निवडली आहे ती मुंबईचं शिवाजी पार्क। शिवाजी पार्क हे अनेक अर्थी चर्चित असतं, अनेक अर्थी या जागेला महत्त्व आहे, अनेक राजकीय उदय असतं या जागेनं बघितलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा माहीम विधानसभेचा विषय येतो त्यावेळेला शिवाजी पार्क डावलून चालणार नाही, यापेक्षा उत्तम जागा दुसरी कुठली नाही असं म्हणायला हरकत नाही। आणि सगळ्याच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आपापली मतं मांडण्यासाठी, आपापल्या समस्या जाणून घेण्यासाठी। 2012च्या निवडणुकीमध्ये या भागातून मनसेचे नगरसेवक सगळे निवडून आलेले होते, परंतु नंतर 2014च्या विधानसभेमध्ये मात्र इथे शिवसेनेनं मुसंडी मारली, आमदार जे सदा सरवणकर निवडून आलेत। आता भाजप सुद्धा प्रयत्न करते की या भागामध्ये त्यांचं सुद्धा बसस्थान बसावं आणि त्याच्यासाठी म्हणून भाजप सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेलं आहे। आपण सुरुवात करणार आहोत विरोधकांकडून, कारण आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या भागातल्या नेमक्या समस्या आहेत तरी काय। भाजपपासून सुरुवात करूया। आंबेकरजी आपल्या बरोबर आहे, ते विधानसभेला उभे सुद्धा होते। या भागातल्या मुख्य समस्या काय आहे ज्या गेल्या 5 वर्षामध्ये मनसेच्या नगरसेवकांना सोडवता आलेल्या नाही? महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथले जे समस्या आहेत ते नॉर्मली खड्ड्यामुक्त रस्ते झालेले नाही आहेत अजूनपर्यंत माहीम विधानसभेमध्ये। आणि दुसरा विषय असा आहे की ड्रेनेज लाईन अजूनसुद्धा हे पाण्याचा दबाव, पाण्याला पूर्ण दबाव नसल्या कारणाने पाण्याची समस्या आहे, दूषित पाणी आहे, लोकांना अजूनपर्यंत घरपर्यंत पाणी भेटत नाही आहे। आणि आपण बघा की ज्यांनी गाजावाजा करून हॅव्हरेज जे ह्याचा आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय घेतला होता त्याचाही मुद्दा अजून पडित आहे, त्याचाही लोकांना फायदा झालेला नाही आहे। असे काही मुद्दे नगरसेवकांकडून करण्यात आलेले नाही आहेत। आज तुम्ही मैदान बघत असाल तर मैदानाची समस्या बी आहे माहीममध्ये। ह्या शिवाजी पार्कसारख्या एरियामध्ये एकही शौचालय नाही, त्याची लोकांना समस्या आहे की बाबा या माहीम प्रभादेमध्ये अजून शौचालय बांधण्यात आले नाही आहेत। असे अनेक विषय आहेत की ज्यांनी ते अजून समस्या नगरसेवकांच्या आहेत। तुषार आपल्या बरोबर आहे, तुषार देशमुख भाजपचे। तुम्ही मला सांगा की या भागामध्ये कुठल्या समस्या आहेत, कुठल्या अडचणी आहेत, सर्वसामान्यांचे कुठले प्रश्न आहेत जे महानगरपालिका स्तरावर सोडवले गेलेले नाही आणि त्यामुळे यावेळेला कदाचित लोक नवीन पर्याय निवडतील? सर्वप्रथम मला असं वाटतं की ज्या भूमीवरती आपण उभे आहोत त्याला आपण नमन करूया की शिवाजी पार्क अशा वास्तूवरती आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि IBNचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज इथे हा कार्यक्रम घेतलाय, कारण आज शिवाजी पार्कचे खड्डे जे आहेत तेच अजून मुक्त झालेले नाही आहेत। आज अनेक लोक खेळायला येतात, लहानपणापासून आम्ही इथे खेळतोय, पण शिवाजी पार्कला जेव्हा जेव्हा हायलाईट केलं जातं प्रत्येक पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं ते अजूनही सुटलेले नाहीत, हे सोडवलेच पाहिजेत। आणि त्याच्यासाठी पहिला आमचा प्रयत्न असेल, जेव्हा लोक आम्हाला मतं देतील त्यावेळेला आमचा पहिला भाग असेल तो शिवाजी पार्कचे खड्डे मुक्त करणं ह्याच्यावरती असेल। जरा राष्ट्रवादीकडे जाऊया, रमेशजी आपल्या बरोबर आहे। रमेश परब, तुम्ही मला सांगा की या भागामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मराठी माणसाचा भाग समजला जातो, मराठी माणसं अभिमानानं या भागाकडे बघतात, परंतु खरंच अभिमान करण्यासारख्या नवीन गोष्टी काय या गेल्या 5 वर्षामध्ये खरंच झाल्या आहेत का? बिलकुल नाही। त्याचं कारण असं आहे, गेली 22 वर्ष ज्यांची सत्ता ह्या महानगरपालिकेमध्ये होती त्या लोकांनी गटर मीटर वॉटरचा कोणताही प्रश्न दसाच लावलेला नाही। आणि विशेष करून या ठिकाणी हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई, त्याचप्रमाणे मुंबईची राजधानी दादर आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या दादरचा जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा बिलकुल झालेला नाही। त्यामुळे आम्ही परिवर्तन मागतोय। आम्ही सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की बाबा तुम्ही 22 वर्ष ज्यांना तुम्ही सत्ता दिली यावेळेला राष्ट्रवादीला एक वेळ देऊन बघा, कारण पुण्यामध्ये असेल अजितदादा किंवा पिंपरी चिंचवड त्या ठिकाणी अजितदादांचं काम, गणेश नाईकांचं वाशीमध्ये असलेलं काम, अशा पद्धतीने आपल्याला मुंबईमध्ये काम करायचं आहे। आणि सर्व मतदारांनी ह्यावेळेला परिवर्तन रॅली, आम्ही मुंबई शहरात सर्व ठिकाणी परिवर्तन रॅली, परिवर्तन सभा आयोजित केलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करत आहोत। नक्की। जर आपण शिवसेनेकडे जाऊयात, आमदार सदा सरवणकर आपल्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे पुत्र समाधान सरवणकर पण आहेत। तुम्ही महानगरपालिकेचं राजकारण बघितलं आहे, तुम्ही आता विधानसभेमध्ये सुद्धा आहात। गेल्या 5 वर्षामध्ये मनसेच्या नगरसेवकांनी कुठली कामं जी आहेत ती केलेली नाही? आपणच जर आवाहन केलं तर आपलं बोलणं ऐकू येईल।
शिवसैनिकांना बोलू द्यायचं नाहीये त्यांच्या प्रतिनिधींना, त्यामुळे आपण मनसेकडे जाऊयात. शिवसैनिकांना कदाचित बोलू द्यायचं नाहीये. काय कामं तुम्ही केलेली आहेत, तुम्ही सांगा काय कामं केली? तर निश्चितपणे तुम्ही जर बघितलं तर विरोधकांचे सर्व आरोप खोटे आहेत. आज रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा प्रश्न यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाने की आम्ही केलेला नाहीये. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये आज 14 कोटी लिटर हे पाण्याची बचत होते आणि त्या 14 कोटी लिटर पाण्यामधनं आज आम्ही तुषार सिंचनाचा प्रकल्प चालू केला. तुम्ही बघू शकता की इथे सगळीकडे स्प्रिंकलर्स लागलेले आहेत. स्प्रिंकलच्या माध्यमातून पाणी आणि 14 कोटी लिटर पाणी टोटल हे शिवाजी पार्कमध्ये पूर्णपणे वाचवलं जातं. उरला प्रश्न तरी झाला की खड्डेमुक्त शिवाजी पार्क. मला खरोखर कळत नाही की त्यांना इथे या पार्कात कुठे खड्डा दिसतोय किंवा मैदानात खड्डा दिसतोय. हा कॉन्सेप्टच नवीन आहे भारतीय जनता पक्षाचा. खड्ड्यांसाठी जे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभं केलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची आम्हाला साथ लाभली नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केली पण मुख्यमंत्र्यांनी नुसतं आयुक्तांना आदेश देण्यापलीकडे काही तोंड उचकटलं नाही. त्यामुळे जे खड्ड्यांचा विषय आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धसाच लावला. आज आमच्या इथल्या जे पूर्ण दादर विभागामध्ये जवळजवळ तुम्हाला जर माहीत असेल तर आपण 36 रस्ते हे नवीन पास करून घेतले आणि त्याची कामं चालू झालेली आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसेने नाही केलं हे तर दादर सोडा मुंबईतले लोक ऍक्सेप्ट नाही करणार. नक्की सुधीर जाधव आपल्या बरोबर आहेत, मनसेचे नगरसेवक. तुमच्या भागामध्ये मोठी समस्या आहे कारण तुमच्या भागामध्ये दादरचा आपला सगळं रेल्वे स्टेशन वगैरे येतं. या भागामध्ये शौचालय नाही आहेत महिलांसाठी. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरीवाले आहेत त्यामुळे वाहतुकीचा एक मोठा प्रॉब्लेम जो तो या भागात होतो. तो सोडवण्यात तुम्ही कुठेतरी अपयशी ठरलात असं नाही का वाटत तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे सत्ता शिवसेना भाजपची आहे. त्यांचे खासदार राहुल शेवाळे आहेत. त्यांनी गेली 1.5 वर्षापूर्वी एक शौचालय दादरच्या ब्रिज खाली मागून घेतला कमिशनर साहेबांकडे. त्यांना 1.5 वर्षात बांधता आला नाही आणि आम्ही जेव्हा मागतोय माझ्या निधीतून बांधण्यासाठी तर ते द्यायला तयार नाहीत कारण सत्ता त्यांची आहे. राहिला दुसरा प्रश्न फेरीवाल्यांचा. आम्ही फेरीवाल्यांसाठी गेली 4 वर्ष झगडतोय. आज तर मी तिथे बघा स्पेशली कमिशनर साहेबांकडनं 10 गार्ड्स घेतले प्रायव्हेट. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं आहे. हे करत असताना आम्हाला शिवसेनेचे आमदार खास करून फेरीवाल्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांना जनतेचं काय पडलं नाहीये, त्यांना फेरीवाल्यांची काळजी आहे एवढं मला म्हणायचं आहे. शिवसैनिकांना मी आवाहन करते एकदा की तुमचे आमदार जेव्हा बोलतायत तेव्हा घोषणा देऊ नका कारण उत्तर मला मिळणार नाही. आमदार साहेब तुमच्यावर आरोप केलाय की या ठिकाणी शौचालय बांधायला तुमच्याकडनं विरोध होतो. फेरीवाल्यांच्या मागे तुम्ही उभे राहता त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना चालायला रस्ता मिळत नाही. मला असं वाटतंय की नाचता येईना अंगणवाकडे असा हा प्रकार आहे. नेमके दादरकरांचे कुठले प्रश्न आहेत ह्या नगरसेवकांना गेल्या 5 वर्षात समजलेले नाही आणि त्यामुळे या नगरसेवकांची स्थिती अशी झालेली आहे की आज लोकांसमोर आपण जाऊन काय सांगायला हवं. ज्या वेळेला दादरकरांची पाण्याची समस्या होती, दादर माहीमला पाण्याचं प्रेशर कमी होतं, जनता यांच्याकडे जाऊन थकली. हे ना त्यांच्या कार्यालयात भेटत होते ना त्यांना कुठे दिलेल्या ठिकाणी भेटत होते. जाऊन जाऊन थकलेली जनता ज्या वेळेला आमदार म्हणून माझ्याकडे आली त्यावेळेला आम्ही नवीनचा क्रॉस कनेक्शन देऊन दादरमधली महापौर बंगल्यावरती महापौर परिषद घेऊन पाण्याची जी समस्या होती पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवली. यांचा जो दुसरा आरोप आहे की फेरीवाल्यांच्या बाबतीत शिवसेना ही सकारात्मक काहीतरी फेरीवाल्यांना पाठिंबा देते तर नेमके फेरीवाल्यांचं नियोजन करण्याचं जे काही यांची पद्धत होती ती आणखीन वेगळी आहे. तुम्ही दादर स्टेशनच्या बाजूला जाल आणि तिथे जर चौकशी आपण कराल तर त्यांच्याकडनं खंडणी कोण वसूल करतं यांची नावं जर आपण पाहिलीत तर आपल्या लक्षात येईल का नगरसेवकांचे आशीर्वाद असलेलीच काही मंडळी तिथे फेरीवाल्यांकडनं पैसे जमा करतात. आणि या बाबतीत शिवसेनेचा एकही कुठेही हात दिसेल आपल्याला की फेरीवाल्यांकडनं पैसे घेऊन काहीतरी त्यांना अभय दिलं जातं तर आमदार म्हणून मी आज या क्षणाला इथे राजीनामा द्यायला तयार आहे. हे आवर्जून सांगतो. त्यांना जो आशीर्वाद दिला गेला त्यांच्याकडनं जी खंडणी वसूल केली जाते ही कोणाकडनं केली जाते ह्याची जरा आपण चौकशी करा. त्यानंतर आपल्या लक्षात येईल खरा आशीर्वाद कोण दिला जातो. फेरीवाल्यांसाठी आम्ही कधीही कुठेही गेलेलो नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे ह्या फुटपाथ मोकळ्या झाल्या पाहिजेत आणि या फुटपाथवरनं लोक चालली पाहिजेत आणि त्यासाठीच आम्ही हॉकर्स प्लाझा सारखी एक चांगली संकल्पना उभी केली. पण टॉयलेटला तुम्ही विरोध करताय. महिलांचा मोठा प्रश्न आहे. पूर्ण करूया. 28 कोटी खर्च करून हॉकर्स प्लाझा सारखी इमारत बांधली आणि या इमारतीमधले दादरमधले सगळे हॉकर्स आपण तिकडे न्यावेत अशा प्रकारचा त्यावेळेला प्लॅनिंग होतं. पण मला वाटतं मनसेनेचे जे
नगरसेवक आहेत, या कुठल्याही नगरसेवकाने या बाबतीत काही कार्यवाही करावी. फुटपाथवरले फेरीवाले आपण हॉकर्स प्लाझामध्ये न्यावेत आणि फुटपाथ फेरीवाल्यांसाठी मोकळी करावी. असं कुठलंही नियोजन किंवा कुठली पद्धत या बाबतीत अवलंबली नाही आणि त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न हा जटिल बनत चाललाय. आम्ही ह्या पदपात ह्या लोकांसाठीच असाव्यात याच मताचे आहोत. राहतो आपला जो विषय टॉयलेट, आज सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत की ब्रिज खाली कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायचं नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण तिथे गोडाऊन दिली, काही ठिकाणी झुणका भाकर केंद्र झाली, अन्य गाड्या पार्किंग झाल्या, पण त्या आदेशानंतर ब्रिज खाली काही बांधायचं नाही अशा प्रकारचा आदेश आल्यानंतर या आपण कामाला आणखी स्थगिती ही माहिती मिळालेली आहे. आपल्याला घ्यायची आहे, परंतु इथं वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या भागामध्ये टॉयलेट ही एक मोठी समस्या झाली आहे. कारण रोज लाखो प्रवासी दादरच्या स्थानकावर उतरतात आणि जर त्यांना सुविधा मिळत नसेल तर मग नगरसेवकांचा किंवा आमदारांचा, खासदारांचा काय उपयोग. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपण ब्रेक नंतर जाणून घेऊया. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमदार सदा सरवणकर यांनी आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी हॉकर्सची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी इथं हॉकर्स प्लाझा बांधला गेलेला आहे. पण खरंच या हॉकर्स प्लाझाचा फायदा झालेला आहे का आपण जाणून घेणार आहोत की ह्या जो इथे हॉकर्स प्लाझा आता बांधला गेला, तुम्ही म्हणालात की तिथं तर सगळे अनधिकृत पद्धतीनं घुसलेत लोक. नक्कीच मॅडम, तिथे जो सर्वे झाला होता फेरीवाल्यांचा, तो फेरीवाल्यांचा पूर्ण सर्वेप्रमाणे तिथे संख्या नव्हती. त्यामुळे आणि परत तो दुसरा तिसरा, पहिला दुसरा तिसरा असा मजले असल्यामुळे फेरीवाले तिथे जायला तयार नव्हते. कारण फेरीचा धंदा करणारे लोक तिथे जायला तर पाहिजे. आणि आता परिस्थिती अशी आहे की तिकडे हॉकर्सनी तिथे ताबा घेतलेला नाही आणि ज्या हॉकर्सनी ताबा घेतला त्यांनी तो हॉकरचा आपला जो गाळा आहे तो दुसऱ्या व्यक्तीला विकलेला आहे. तुम्ही जर बघाल तिथे जर सर्वे कराल तर परप्रांतीयांनी त्याचा ताबा घेतलेला आहे, तिकडे विकले गेले आणि परत आपले हॉकर जे आहेत ते फुटपाथवरती आलेले आहेत. त्यामुळे जो प्रश्न आहे तो सोडवण्याच्या ऐवजी तो आणखीन वाढवलेला आहे. आणि जे त्यावेळी जे सर्वे झाला तेव्हा 3 का 4,000 हॉकर्स होते. आता तिची संख्या दादर विभागामध्ये जर तुम्ही बघाल तर ती 30 ते 40,000च्या आसपास आहे आणि ती 3 पाळीमध्ये व्यवसाय करते. पण ही संधी भाजपनं आणि शिवसेनेनं गमावली असं म्हणायला हरकत नाही. कारण तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार हॉकर्ससाठीची एक समिती नेमायची होती. ती समिती गेल्या वर्षी नेमली सुद्धा होती, परंतु आता त्या समितीचं काय झालं माहिती नाही. आता परत एक नवीन समिती नेमली आहे, त्यामुळे हॉकर्सचा प्रश्न काही सुटत नाही. मुळात माहीम विधानसभेमध्ये 7 वॉर्डमध्ये जरी महापालिकेत शिवसेना आणि बीजेपीची सत्ता असली तरी माहीम विधानसभेमध्ये 7 नगरसेवक मनसेचे होते. मला हा मुद्दा उपस्थित करायचा की ज्या जलतरण तलावाची परिस्थिती पहा, या विधानसभेमध्ये असलेले 2 प्रसूतीगृह पहा की जो माहीममध्ये एक आहे आणि प्रभादेवीमध्ये त्याची परिस्थिती पहा. ज्या ठिकाणी सर्वसामान्य महिलांना त्याचा उपभोग घेऊ येतो त्याची परिस्थिती काय पहा. आपण जर फुटपाथ बघितले त्या फुटपाथामध्ये फक्त फेवर ब्लॉक बदलले जातात, परंतु जर सर्वसामान्य सिनियर ज्येष्ठ माणूस जो असतो त्याला जर त्या फुटपाथवरती चालायचं असेल ते 6 इंचापेक्षा उंच असल्यामुळे त्याला चालू शकत नाही. हे सत्यस्थिती आपण कुठल्याही सिनियर सिटीजनकडून मागू शकता. वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याच्यात बदल होत नाही. हे जे कॉन्ट्रॅक्टर आणि हे जे लोक जे असतात त्याच्यात कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. मुळात तुम्हाला सुधारणा करत असताना लोकांना जी अपेक्षित सुधारणा आहे ती होणं गरजेचं आहे. आता शिवाजी पार्कवर थोड्या वेळापूर्वी आम्ही इथल्या काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी सुद्धा हाच प्रश्न मांडला. संदीप देशपांडे, तुम्हाला तर मी विचारतेच, परंतु आधी आपण मनसेच्या आणखी एका नगरसेवकाकडे जाऊया. भाई, मला सांगा की इथे आता आम्ही सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जेव्हा घेतल्या तेव्हा त्यांनी सुद्धा आम्हाला हाच प्रश्न विचारला की आम्हाला कळत नाहीये की रोड का खोदले गेलेत, आम्हाला कळत नाहीये की फुटपाथ जे आहे ते का काढले गेलेत, कारण ते चांगल्या परिस्थितीत होते. मग हे खोदकाम नवं का केलं गेलंय? ह्याच्या मागे काही भ्रष्टाचार आहे का? नाही, कसं आहे की जे रोड रिपेअर करायचे आहेत तेच रस्ते खणले गेलेले आहे, पण हे प्रशासन पूर्णपणे फेल गेलेलं आहे. याच्यामध्ये त्यांचा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरवर अंकुश राहिलेला नाही आहे. मी आणि संदीप देशपांडे ज्यावेळेला आम्ही आंदोलन घेतलेलं त्यावेळेला त्यांच्या दराडे साहेब जे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या गाडीमधून ज्यावेळेला आम्ही येत होतो त्यावेळेला त्यांचं ज्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर संभाषण झालं हे काल स्थायी समितीमध्ये संदीप देशपांडे यांनी सांगितलं की त्यांना कुठल्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकत होता कॉन्ट्रॅक्टर, ज्या भाषेत बोलत होता. त्यामुळे पूर्णपणे असं स्पष्ट होतं की यांचं प्रशासनाचं कॉन्ट्रॅक्टरवर अजिबात काही दबाव नाही, अंकुश नाही, काही नाही आहे. त्यामुळे ते फोपावले कसं पाहिजे तसं ते त्यांच्या मनमानी कारभार करतायत आणि त्यामुळे रस्ते तर खणलेत, रस्त्याचा मुहूर्त झाला, रस्ते खणलेले आहेत, पण आता काय ही परमिशन राहिली ती परमिशन राहिली नाही तर आम्हाला पेमेंट झालेलं नाही, या पद्धतीने त्यांनी ती कामं थांबवलेली आहे. आणि याचा फटका
जो आहे तो स्थानिक नगरसेवक आहे, ज्याच्या एरियामध्ये काम चालू मग तो शिवसेनेचा पण नगरसेवक असून दे, कारण सगळेच नगरसेवक या बाबतीत बोललेले. फक्त आता इकडे कसं माहीम विधानसभेबद्दल चर्चा चालली आहे, त्यामुळे इकडे मनसेचे नगरसेवक आहे, त्यामुळे मनसे तो आरोप होतोय. पण ज्या ठिकाणी तिकडे चाललेला आहे शिवसेनेचे नगरसेवक आहे, बीजेपीचे नगरसेवक, त्यांची पण तीच परिस्थिती आहे. काल सगळेच नगरसेवक बोललेले आहे. दिलीप पटेलनी जवळ अर्धा तास भाषण केलं आणि त्यामध्ये आमच्या दोघांचाही त्यांनी प्रशंसा केली. बोलो शेवटी यांना त्यांच्यासारखंच आम्हाला करावं लागेल हे मान्य केलं त्यांनी. पण संदीप देशपांडे, तुमच्या वॉर्डामध्ये जो जलतरण तलाव आहे त्याच्याबद्दल सुद्धा एनसीपीने एक प्रश्न उपस्थित केलाय. त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा वर्षातले 6 महिने ते जलतरण तलाव बंद असतं. आपण महानगरपालिकेमध्ये आहोत, आपल्याला माहिती आहे की त्याच्यावर आतापर्यंत कोट्यवधी खर्च झाला असेल, कदाचित अब्जामध्ये सुद्धा गेलेला असू शकतो तो खर्च. असं आहे, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते नवीन आहेत आणि त्यांना फारशी माहिती नाही आहे. आणि त्यांना जर माहीत असेल की ते सत्तेत होते हे ते विसरले असतील. म्हणजे शिवसेनेला बोलू शकतात काय वाटेल ते ऐकून घेतात, पण ते पण सत्तेत आहेत. हा जेव्हा जलतरण तलावाचा प्रस्ताव पास झाला तेव्हा ह्यांच्या गटनेत्यांनी पण हात वर उचलून पाठिंबा दिला होता. हे कदाचित त्या नवीन तरुण कार्यकर्त्यांना माहीत नसेल. पण महत्त्वाची गोष्ट अशी की त्या जलतरण तलाव 6 महिने बंद होता. पाण्याची परिस्थिती मुंबईत काय होती हे सगळ्यांना माहिती आहे. पाण्याचं नियोजन महापालिका म्हणून जे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने करायला पाहिजे होतं ते केलं नाही. अहो, पाणी आज पूर्ण मुंबईमध्ये 20% ताई पाणी कपात होती. माहिती घेऊन बोला, 20% पाणी कपात होती मुंबईमध्ये. आणि जेव्हा कपात होती पाण्याची तेव्हा हा नुसता जलतरण तलाव नाही तर सगळे जलतरण तलाव बंद होते. त्याच्यानंतर आम्ही बोरवेल खोदून घेतली, तिथे बोरवेलचा निधी पास करून घेतला. आता नवीन बोरवेल तिथे हे केलेली आहे. विषय उरला मुंबईमधल्या पाण्याचा प्रश्न, जी कॅनल रोडला पाईपलाईन टाकली त्याचा आम्ही पाठपुरावा एचीकडे केला आणि त्या पाईपलाईनचं जे लोकांना पाण्याचा दाब जो त्या साईडला कमी येत होता कॅनल रोड साईडला वीर सावरकर मार्गला तो वाढवून घेतला. ही सगळी कामं आम्ही जनतेपुढे ठेवलेली आहेत. बाकी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं एकच हे, खोटं बोला पण रेटून बोला आणि श्रेयाची पोस्टर्स लावा. चला आपण शिवसेनेकडून जाणून घेऊया. सदाजी, तुम्ही इथेच याच भागामध्ये राहता. हा जलतरण तलाव हा कायमच शिवसेनेसाठी सुद्धा एक महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. आपण 2012च्या जवळपास मला माहिती आहे की त्याचं जलतरण तलावाचं उद्घाटन केलं होतं. एवढंच नाही तर आशा भोसलेंच्या उपस्थितीमध्ये आपण दिवाळीचा कार्यक्रम सुद्धा केला होता. असं असताना परत का सारखे कॉन्ट्रॅक्ट काढावे लागतात? हा जलतरण तलाव कधीतरी व्यवस्थित सुरू होईल का हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला आणखी काहीतरी मनसेच्या नगरसेवकांनी न केलेल्या कामाबद्दल बोलायचं होतं, त्याबद्दल सांगा. त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचा विषय हा जलतरण तलावाचा आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युतीचं जे महानगरपालिकेत सत्ता आहे त्या सत्तेने करून दिलेलं काम म्हणून जलतरण तलाव याकडे बघायला काही हरकत नाही. एक चांगलं काम आणि त्याची निर्मिती या सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही दोघांनी केली. निर्मिती करण्याचं काम हे नगरपालिकेचं आहे, पण त्याची देखभाल करण्याचं काम तिथला जो ट्रस्टी असतो, हा नगरसेवक असतो, ह्या नगरसेवकांनी करायचं असतं. मग आता जो उल्लेख झाला, दवाखाने असतील, त्या ठिकाणची अशी जलतरण तलावं असतील, महानगरपालिकेच्या इतर सुविधा असतील, याकडे त्या विभागातल्या नगरसेवकांनी लक्ष द्यायला हवं. अशा प्रकारचं लक्ष या विभागात असलेले आमचे मित्र मनसेनेचे जे नगरसेवक आहेत हे द्यायला अपयशी ठरले, हे त्यांनी मान्य करायला हवं. माझं काम होतं ते जलतरण तलाव आहे, त्याच्यामध्ये काही तोडफोड झाली असेल, काही तुटलं असेल तर तिथे जाऊन बघितलं पाहिजे, त्याची देखभाल केली पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे. भ्रष्टाचाराचा भाग ज्या वेळेला उल्लेख करण्यात येतो की नगरपालिकेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार येतो, जर माझ्या विभागामध्ये एखादा रस्ता बनत असेल, स्थायी समिती अध्यक्ष किंवा स्थायी समितीमध्ये सदस्य असलेले आमचे मित्र आहेत, त्यांचं काम होतं की जर माझ्या भागातला रस्ता स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर होऊन आलेला असेल तर तिथे वापरलं जाणारं जे मटेरियल आहे हे नेमकं योग्य प्रकारचं आहे का, त्याच वेळेला त्यांनी ते थांबवलं पाहिजे. दर्जेदार मटेरियल नाही, योग्य रीतीचं काम नाही, त्यांनी थांबवलं पाहिजे. पण त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये थोडीफार संमती अप्रत्यक्ष असते, कारण ठराव हात वरती करूनच स्थायी समितीत त्यांनी मंजूर केलेला असतो. स्थायी समितीत मंजूर करायचा आणि रस्त्यावरती येऊन विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका असता कामा नये. आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी हे सगळं मान्य करायला पाहिजे की मी स्थायी समितीमध्ये संमती दिली होती आणि या ठिकाणी काम जे होते हे माझ्या संमतीने होते. ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा शिवसेनेकडून सुरुवात करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की मनसेने या भागामध्ये बरीच कामं केलेली नाहीये. शिवाय पुन्हा एकदा महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर आलेला आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावर सेना आणि भाजप यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण ब्रेकनंतर जाणून घेणार आहोत.
2.5 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्ती चर्चेला गेलेला विषय म्हणजे भ्रष्टाचार. तो नाल्यांचा भ्रष्टाचार असो, रस्त्यांचा भ्रष्टाचार असो, सगळीकडे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार हाच गेल्या काही वर्षातला जो आहे तो विषय होता. आणि त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांवर विशेषतः आरोप झाले. त्यातही शिवसेनेवर सगळ्यात जास्त आरोप झाले की या भ्रष्टाचारामध्ये शिवसैनिकांचा हात बरबटलेले होते, शिवसेनेच्या नगरसेवकांचा प्रशासनावर ताबा नव्हता आणि त्यामुळे हे भ्रष्टाचार झाले. भादांत चुकीचं अशा प्रकारचं वक्तव्य आपल्याकडनं होते. त्याचं कारण असं, भ्रष्टाचार हा जर विषय इथे या माहीम विधानसभेत असेल तर नगरसेवक आमचे नाहीत हे तर मान्य करताय आपण. अर्थसंकल्पातनं जी या ठिकाणी कामं होतात, मग फुटपाथ असेल, रस्ता असेल, त्या ठिकाणी इथले स्थानिक नगरसेवक म्हणून आपली बोर्ड लावतात. मग जर ती बोर्ड आमच्या प्रयत्नाने होते असं लावत असतील, खरं म्हणजे ते मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या संकल्पनेतनं मुंबई शहरातलं सुशोभीकरण या अंतर्गत बजेट प्रोव्हिजन करून या रस्त्यांची, फुटपाथची सुशोभीकरण करणं हा एक कार्यक्रम आहे. त्या अंतर्गत ही सगळी कामं होतात. आम्ही हे मानतो की अर्थसंकल्पातनं असलं तरी नगरसेवकाचा एक भाग असतो तो की त्याच्यावर देखरेख ठेवणं, आणि म्हणून ते बोर्ड लावतात. आम्ही आमचं बोर्ड तिथे जाऊन काही लावत नाही. आणि जर तुम्ही याचं श्रेय घेऊ पाहता तर त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सुद्धा त्यांनी उचलली पाहिजे. सत्ताधारी म्हणून मी प्रश्न विचारते आहे की रोडचा असेल किंवा नाल्याचा असेल मोठा भ्रष्टाचार झाला, या भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर. भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार बोललं नाही तर या चॅनलवर कोणी येणार नाही, कोणी बोलणार नाही, म्हणून अशा प्रकारची टीकात्मक गोष्टी होतात. पण जर आपण वास्तविकता पाहिली तर या ठिकाणी ज्यांनी बोर्ड लावली, मी बोर्ड लावलंय की या रस्ता माझ्या प्रयत्नाने झाला, तर त्यामध्ये जे काही आरोप किंवा सत्य किंवा असत्य असेल त्याची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला नगरसेवक बोर्ड लावतो की हे माझ्या प्रयत्नाने झालंय, त्यावेळेला भ्रष्टाचारासहित त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी असं माझं मत आहे. आणि भ्रष्टाचार हा जर विषय या माहीम विधानसभा मतदारसंघातल्या कामाच्या बाबतीत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी इथले सगळे नगरसेवक म्हणून मनसेने स्वीकारायला हवी आणि ती नाकारता कामा नये. आणि हा संपूर्ण रणसंग्राम जो आहे हा महानगरपालिकेचा आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल, जर सेनेवर आरोप होत असेल तर सत्ताधारी भाजप पण आहे. भाजपकडून आपण जाणून घेऊया. मला सांगा, जे आरोप झाले भ्रष्टाचाराचे भाजप म्हणजे सेनेवर, दरवेळेला क्रेडिट भाजपनं घेतलं की आम्ही नाल्यांचा घोटाळा काढला, आम्ही रस्त्यांचा सगळा घोटाळा काढला, परंतु तुम्ही वाटेकरी होतात सत्तेचे. मग जर ते भ्रष्टाचाराचे धनी असतील तर तुम्ही का नाही? प्रत्येक वेळेला असं होतं की भ्रष्टाचार करणारे फक्त शिवसैनिक आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचेच लोक आहेत, असं जे काही आज पिक्चर निर्माण केलं जातं असं अजिबात नाही. आज माहीम विधानसभेमध्ये पूर्ण सातीचे साती नगरसेवक, पूर्णपणे मला बोलू दे, आम्ही तुमच्यामध्ये कोणा बोललो नाही, सातीचे साती नगरसेवक हे मनसेचे आहेत आणि मनसेचे नगरसेवक असताना आम्ही त्यांना नक्कीच क्रेडिट देतो की त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. ही आमच्यात एक म्हणतात ते संस्काराचे धडे आहेत. आणि ज्या वेळेला शिवसेना म्हणून पक्ष, शिवसेना म्हणून ज्या वेळेला आम्ही एकत्र शिवसेना भारतीय जनता पार्टी काम करतो, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्येक गोष्टीला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. भ्रष्टाचाराचं काय महानगरपालिका 5 वर्ष मागे गेली. भ्रष्टाचार हा भारतीय जनता पार्टीला माहीतच नाही आहे, कारण आमच्या नरेंद्र मोदी साहेबांचं शिक्षणच आहे भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त देश. पण भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मित्र पक्षांवर जास्त नजर तुम्ही ठेवता. भ्रष्टाचार हे करायचं असेल तर साईच्या साई नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे झाले पाहिजे, हे मी जनतेला आवाहन करतो. जरा राष्ट्रवादीकडे जाऊया. राष्ट्रवादीवाल्यांचं म्हणणं आहे की त्यांचेच खासदार म्हणतात की मुंबई जी आहे ती आता सगळं विकायला काढलेली आहे, भ्रष्टाचार आहे मोठ्या प्रमाणावर. इथे असं आहे की शिवसेना असेल का मनसे असेल, ह्या विभागामध्ये फक्त आरडाओरडत करत बसायचं, काही करायचं नाही. मी ह्या शिवाजी पार्कला गेली 46 वर्ष राहतोय. ह्या मैदानाची जी परिस्थिती आहे आणि बाजूला 15 वर्षापूर्वी जे ब्युटिफिकेशन केलं, लाद्या बसवल्या, त्या एवढ्या वेड्यावाकड्या झाल्या आहेत की दिवसातनं 2 माणसं पाय मुरगळून पडतात इथे, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. त्याला फार खर्चही येणार नाही, पण कोणीतरी लक्ष देऊन त्या व्यवस्थित चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे न खाता ते बसवून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्लस ह्या शिवाजी पार्क मैदानामध्ये एकतर आपल्याकडे प्रदूषणाचा सुकाळ आहे, प्लस इथून जी माती सगळी उडते, धूळ उडते, ती इथे आजूबाजूच्या सगळ्यांच्या घरामध्ये जाते. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की इथले जे स्थानिक कोणी कॉर्पोरेटर असतील किंवा नेते असतील त्याने इथे
ग्रीनरी निर्माण करण्याचा पहिल्याने प्रयत्न करायला पाहिजे. सेना मनसेच्या या भांडणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहून जातो मागे तो विकास, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे, विरोधकांचं म्हणणं आहे. आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत, विशेषतः पार्किंग आणि त्याचबरोबर ट्रॅफिक ही या भागातली आणखी एक मोठी समस्या आहे, ज्याच्याकडे महानगरपालिकेनं सपशेल दुर्लक्ष केलं असं दिसतं आहे. त्यामुळं येत्या कालावधीमध्ये याच सेना मनसेच्या भांडणामध्ये सर्वसामान्य दुसरा पर्याय तर निवडतील नाही ना, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. परंतु वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. स्थानिक नगरसेवकांनी केलेली कामं दिसली नाही. या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये स्प्रिंकलर लावण्यात आलेले होते. रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं होतं. स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. एवढंच नाही तर आंदोलन सुद्धा केलं होतं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरलं होतं. दिसत का नाही? इथं दिसत नाही. काय दिसत नाही? स्प्रिंकलर जे आहे ते दिसत नाही. इथं धूळ आहे, इथं लोकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. असं आहे की 2 दिवसापासून स्प्रिंकलर चालू झालेले आहेत. जे शिवाजी पार्कवर फेऱ्या मारतात त्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि या इथनं आपण पूर्ण सगळे स्प्रिंकलर्स लावलेले आहेत. आयुक्तांकडे मी स्वतः पाठपुरावा करून 42 लाखाचा फंड त्या स्प्रिंकलरसाठी आणला. आज सगळ्या ठिकाणी त्याचे कनेक्शन झालेली आहेत पाईपलाईनचे. या इथे पाठीमागेच तुम्ही बघाल तर रेन वॉटर हार्वेस्टिंगची बोरवेल आहे. ह्याच्यातनं हा पाणी म्हणजे जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पाणी साठवलं जातं त्याचं कनेक्शन आपण सगळ्याला दिलेलं आहे. त्यामुळे स्प्रिंकलर्स नाहीत, कदाचित त्याची जी वेळ आहे स्प्रिंकलरची ती आपण रात्री 8 नंतर मारतो, पण दिवसा लोक खेळत असतात. त्यामुळे कदाचित काही नागरिकांना दिसलं नसेल ते, पण त्यांना मी निश्चितपणे ते आले तर मी रात्री दाखवण्याची व्यवस्था करेन. आपण सुशोभीकरणाचे अनेक कामं केले आहेत, पण तरी सुद्धा यावेळेला मनसेच्या नगरसेवकांना लोक निवडून देतील असं वाटतंय तुम्हाला? 100%. आज 5 वर्षापूर्वीचं तुम्ही दादर बघा आणि 5 वर्षानंतरचं दादर बघा. आज आम्ही केलेली कामं इथे आम्ही दाखवू शकतो. आम्ही कुठली गार्डन केली आहेत, आम्ही कुठलं सुशोभीकरण केलं आहे. आज रोडची जी क्वालिटी आहे, आज रोडची क्वालिटी ठेवायचं आणि महत्त्वाचं म्हणजे दादरच्या जे माहीमचे नगरसेवक आहेत, आमचे दादरचे काही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. भ्रष्टाचाराचा आरोप कोणावर आहे? तो शिवसेना भाजपवर आहे आणि त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. दादर माहीमच्या नगरसेवकांवर कुठल्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत? यांचे महापौर स्वतः फोनवर टक्केवारी मागताना आढळलेले आहेत. हे काय आमच्यावर भ्रष्टाचाराचे? जरा आपण शिवसेनेकडून जाणून घेऊया. तुमच्या महापौरांवर टक्केवारी घेण्याचा आरोप आहे आणि ते या ठिकाणी भ्रष्टाचार करतात असं म्हणणं आहे. संदीप देशपांडेंना स्वतःला माहीत असेल की ते स्थानिक नगरसेविका माहीमच्या होत्या. त्यांना एका नाव नाही घ्यायच्या, पण माहीमच्या स्थानिक नगरसेविका त्यांना स्वतः पकडलेल्या भ्रष्टाचारमध्ये 15,000 घेताना स्वतः पकडलेल्या, पेपरमध्ये आलेलं आहे. दुसरी गोष्ट या 4-4.5 वर्षात मनसेच्या कुठच्याच नगरसेवकांना काही शिवाजी पार्कमध्ये काम झालेलं नाही. जे काम झालेलं आहे 5 वर्ष आधी शिवसेनेच्या माध्यमातून जे नगरसेवक संत ज्ञानेश्वर उद्यान असून दे, आजी आजोबा उद्यान असून दे, माई मंगेशकर उद्यान असून दे, स्विमिंग पूलचं जे काम आहे ते सर्व शिवसेना भाजपच्या त्यांच्याकडनंच झालेलं आहे. मनसेने काय केलेलं आहे? इकडे काहीही कुठचंही काम होत नाही. जे काही उद्यानं झालेली आहेत ही शिवसेनेच्या काळातच झाली आणि आता गेले 5 वर्ष 10 वर्ष बघा माई मंगेशकर. एक मिनिट. दुसरी गोष्ट भ्रष्टाचार. एक मिनिट मी विनंती करतो. एक मिनिट माझी एक विनंती आहे की मनसेची जी नगरसेविका आहेत इकडे आपण त्यांची जी कामं बघा. 3 महिन्याआधी ज्या शौचालय झालेले आहेत त्या शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत, शौचालय खराब झालेले आहेत. मी आपल्याला विनंती करतो की प्रभादेवीमध्ये कामगार नगरमध्ये आपण जा. 3-3.5 महिन्याआधी जे शौचालय मनसेच्या नगरसेविकांनी बनवलेले आहेत त्याचे दरवाजे नाही, टाईल्स आहेत त्या तुटलेले आहेत. त्यात कोणाचा भ्रष्टाचार झालेला आहे? भ्रष्टाचार झालेला आहे. काय म्हणणं आहे? बरोबर आहे. जे समाधान सरवणकर यांनी जे मांडलेलं आहे ते अतियोग्य आहे, बरोबर आहे. आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत ह्या विषयाच्या संदर्भात. मनसेच्या नगरसेवकांनी फक्त जुन्याच कामांना नवीन रंगरंगोटी करून समोर आणली. झाडांना रंग मारले, कलर मारले आणि ते हजारो रुपये खर्च केले आणि ती झाडं आता कापलेली आहेत. आता ती कापण्यात आली आहे, म्हणजे कलर मारली, सुकवली आणि आता कापली आहेत ती. त्याच्यात काय भ्रष्टाचार झालेला आहे? एनसीपीच्या लोकांना काय म्हणायचं? बोला. हॉकर्स प्लाझाबद्दल जे प्लाझा नाही, आता विषय चाललेला आहे तो या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा. नगरसेवकांनी कामं केली नाही, जुनीच कामं नवीन दाखवली. ज्या नगरसेवक जे नगरसेवक या ठिकाणी आता आहेत, गेल्या 6 वर्ष गेल्या 5 वर्ष मनसे नगरसेवक आहेत. 1978 ते 85 जनता पार्टीचा त्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो. त्याच्यानंतर सेना आली.
आणि नंतर 7 वर्ष हे लोक आलेले आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या काळामध्ये कामं केलेली आहेत. त्याचे फोटो आम्ही दाखवू शकतो, आम्ही काय कामं केली एक आहेत, मिनिट. काय काय म्हणाले मगाशी आमदार साहेब म्हणाले की रस्त्यामध्ये खड्डे पडले, भ्रष्टाचार झाला. खरं म्हणजे दादर मधला कुठलाही रस्त्याचा भ्रष्टाचार किंवा खड्ड्याची तक्रार नाहीये. जी तक्रार आहे ती शिवसेना भाजपच्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये आहे आणि त्याच्यात चौकशी झालेली आहे. सीमा, तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही जुनीच कामं जी आहे ती पुन्हा दाखवलीत नवीन थुकपट्टी करून. तुम्ही त्यांना जाऊन एकदा फेरी मारायला सांगा, परत एकदा स्वतः एकदा फेरी मारायला सांगा आणि पुन्हा एकदा नागरिकांची माझ्यासमोर बोलायला सांगा. मग आपण बोलूया ह्या विषयावर. आमची कामं कामगार नगरमध्ये पाण्याची लाईन सगळ्यात जास्त माझ्या फंडातून देण्यात आलेली आहे. लोक भेटून सांगतात आम्हाला, आमचे धन्यवाद मानतात. सीमा शिवलकरांनी आरोप फेटाळले, आम्हाला बोलायचं मला इतकंच बोलायचं आहे की तुम्ही जर बोलतात ना की इथे भाजप आणि सेनेची सत्ता आहे, तर तसं असूनही इथले नगरसेवक मनसेचे आहेत. मनसेच्या नगरसेवकांनी, मी जिवंत उदाहरण देते, लोकांना पाण्याची समस्या आहे, ती पैसे घेऊन त्यांना न कनेक्शन करून देत आहेत. ही माझ्या एरियातली गोष्ट आहे. 30,000 रुपये कनेक्शन मनसेचे कार्यकर्ते पैसे घेऊन कनेक्शन देतात. हे मी जिवंत उदाहरण. आणि मी स्वतः आमदारांच्या निधीतून मी सागर चाळीच्या झोपडपट्टीमध्ये मी लिगली कनेक्शन मी करून दिलेलं आहे. ते तुम्ही जाऊन बघू पण शकता. टँकर समस्या कुठे अजून संपल्या? टँकर समस्या किती आहेत? काय चाललेलं आहे? टँकर समस्या संपल्या नाही. नक्की भाजपवाल्यांना आणखी काहीतरी बोलायचं आहे. मॅडम, आज सांगतो, तुम्ही भ्रष्टाचार म्हणताय ना, जवळ मी 30 वर्ष शिवाजी पार्क माहीमधून कामकाज करतो, पण आज बीजेपीच्या हे आहे ना 4 नगरसेवक निवडून येणार आणि आशिष शेलार ह्याच्या